काही दिवसापूर्वी विमाननगर परिसरातील एक मोठा व्हिडिओ जो आहे, वादाचा व्हिडिओ, तो सध्या प्रचंड व्हायरल झाला होता. दोन व्यावसायिकांमधला हा व्हिडिओ होता. मात्र एकाच बाजूची ही जी साईड आहे ते व्हायरल झाली होती, व्हिडिओवरती न्यूजमध्ये गेली होती. त्याच्यामुळे दुसरी बाजू नेमकी काय होती हेच जाणून घेण्यासाठी आता आपण विमाननगर परिसरात आलेलो आहोत. एक व्यावसायिक आहेत, त्यांनी यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. तर यांचं असं म्हणणं आहे की ते जे दुसरे व्यावसायिक ज्यांनी यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे ते खरंच आम्हाला गेल्या 1 महिन्यांपासून त्रास देतात. जसा आमचा व्यवसाय सुरू झाला आहे तेव्हापासून ते आम्हाला त्रास देतात आणि त्याच्यातूनच तो जो वाद आहे तो उफाळून आला आणि ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. याचीच दुसरी बाजू समजून घेण्यासाठी आता आपल्यासोबत ज्यांच्यावरती आरोप करण्यात आलेले आहेत त्या गीतांजली आहेत. नेमकं काय सांगाल, त्या दिवशी नेमकं काय झालं होतं? मॅम, ॲक्च्युली खरं सांगायला गेलं तर 27ला माझं रेस्टॉरंटचं ओपनिंग झालेलं आहे. त्यानंतर जसं मी फर्स्ट ऑफ एप्रिलपासून स्टार्ट करायला गेले त्या डे 1पासून मला हा त्रास होत आहे बिकॉज ऑफ कॉम्पिटिशन. कारण की माझ्या इथे टेस्ट, हायजीन या सगळ्या गोष्टी मॅटर असल्यामुळे क्लायंट लोक माझ्याकडे प्रिफर करत आहेत. सेकंड थिंग, माझ्याकडे फर्स्ट टाईम जो केस झाला, म्हणजे जो इन्सिडन्स झाला माझ्या याच्या रेस्टॉरंटमध्ये, तो इन्सिडन्स असा होता की एका म्हणजे दारू पिऊन माणसाला माझ्या रेस्टॉरंटमध्ये पाठवलं गेलं. त्याने खाणं टेस्ट न करता डायरेक्ट माझ्या स्टाफवर त्याने शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्याचेही माझ्याकडे प्रूफ सगळे अवेलेबल आहेत. सेकंड इन्सिडन्स असं झाला की त्यांनी 10 ते 12 लोक पाठवले जेवायला आणि त्यांनी हे बिल न देता ते गेले. ते म्हटले की जेवणामध्ये केस आला म्हणून, जबकी पूर्ण जेवण संपलेलं होतं. आणि जेव्हा त्यांनी माझ्या स्टाफला सांगितलं की इसमें बाल आया है करके, आणि बाल नव्हतं, त्यामध्ये काही नव्हतं, त्यांनी पूर्णपणे खाणं खाल्लेलं होतं. थर्ड इन्सिडन्स, मी नॉर्मल व्हिडिओ घेत होती, मी माझ्या स्टाफच्या रेग्युलर व्हिडिओजमध्ये टाकते की माझं रेस्टॉरंट बंद झालं आहे म्हणून, कारण की 11:30ला मी रेस्टॉरंट ऑलवेज बंद करत असते. इथे लोक 24/7 ह्यांचे रेस्टॉरंट चालू असतात. नाही असं नाही की नाही चालू राहत, 24/7 रेस्टॉरंट चालू असतात. पण त्यांना माझ्या रेस्टॉरंटचा प्रॉब्लेम आहे, बाकी कुठल्याही रेस्टॉरंटचा प्रॉब्लेम नाही. त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की तुम्ही येऊन मारामारी केली वगैरे असं. हे कदापिही एकदम चुकीचं आहे. ह्यामध्ये असलं काहीही घडलेलं नाही आहे. माझ्याकडे त्या गोष्टींचेही प्रूफ आहेत. मी नॉर्मल व्हिडिओ काढत होती, त्यामध्ये त्याच्या मम्मी मला सांगते आहे की ये चुतिया, असं घाणेरड्या शब्दामध्ये बोलून ते मला बोलले की निकाल व्हिडिओ निकाल करके, हम नहीं डरते किसी को, हम किसी को भी नहीं डरते, असं करून तो व्हिडिओ काढला गेलेला आहे. त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली, चुकीचे शब्द जेव्हा वापरायला सुरुवात केली, तेव्हा मी स्वतः तिथे जाऊन त्यांच्याशी बोलले की तुम्ही हे जे करता ते लिटरली चुकीचं आहे. त्यानंतर ते थोडेसे वादावाद दुकानाबद्दल सांगा बरं, नेमकं तुमचं कुठं आहे, त्यांचं कुठं? माझं दुकान इथे आहे. माझं दुकान सोडून त्यांचं 3 दुकानं सोडून 3 दुकानं सोडून 4थ्या नंबरला दुकान आहे. जबकी त्यांचा माझा काही संबंध नाही. त्यांचे माझे दोन्ही पण मेनू वेगळे आहेत, काही संबंध नाही आहे. पण त्यांनी जाणून बुजून ह्या गोष्टी केलेल्या आहेत. जेव्हा भांडण होत होते त्या भांडणीच्या वेळेस लोक गोळ्या झालेले होते की का एक लेडीज का भांडते म्हणून ह्याच्याशी, त्यामुळे त्या गोष्टीला त्यांनी साथ दिलेली आहे. म्हणजे तुमचा असं सरळ आरोप आहे का की गेल्या 1 महिन्यापासून, म्हणजे जेव्हापासून तुमचा व्यवसाय सुरू झालाय ते तुमच्यावर सातत्याने अशा प्रकारचं तुम्हाला त्रास देत आहेत? हो, मी आरोप करू इच्छिते. मग तुम्ही या संदर्भात पोलिसांमध्ये तक्रार वगैरे देण्याची काही पावले उचलली? एका इन्सिडेंटच्या वेळेस पोलीस आले होते, त्यांनी त्याला समज दिली, म्हणजे जो माणूस आलेला त्याला समज दिली. इव्हन तो त्यांनीही ॲक्सेप्ट केलेलं आहे की हे माझ्याकडनं चूक झालेली आहे, हे मी जाणून बुजून केलेलं नाही, हे माझ्याकडनं करून घेतलेलं आहे. सेकंड इन्सिडेंटचं मी फक्त कानावर टाकलं होतं, तर पोलीस लोक बोलले की परत पुन्हा झालं तर आम्ही आहेत म्हणून तिथे. थर्ड इन्सिडेंटच्या वेळेस आता आम्ही जेव्हा पोलीस केस केली त्यावेळेस आम्हाला समज देऊन ह्या गोष्टी सगळ्या सॉर्ट करण्यात आल्या होत्या. पण त्यांनी समज दिल्यानंतर हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल केला की जो पूर्णपणे चुकीचा आहे, त्याला बाह्य वळण दिलं गेलेलं आहे. आता आपल्यासोबत असेही काही लोक आहेत की ज्यांचं असं म्हणणं आहे की याचा आमच्याशी काही संबंध नसताना FIR मध्ये आमचं नाव गेलेलं, बरोबर? येस मॅडम, माझं नाव आहे आणि काय घडलं? माझं नाव कफील उर्फ तस्सू खान. मी इथं नसतानाही माझा या घटनेमध्ये माझा आरोपीने सोशल मीडियाने माझं नाव या घटनेमध्ये आलेलं आहे. सोशल मीडियाचं जेव्हा मला माहिती पडलं की माझं नाव आहे तेव्हा मी CP ऑफिसला जाऊन मी त्यांच्या विरुद्ध अर्जही दिलेला आहे की माझं नाव नसताही माझं नाव इथं या प्रकरणामध्ये घेतलं. मी इथं असं का? त्याने आता हे लील बाईट हॉटेल आहे, त्यांनी माझी बदनामी करण्यासाठी हा आरोप माझ्यावर लावलेला आहे. ह्यांनी सोशल मीडिया नाही, माझं असं काही नसताना मला ह्यांनी फसवायचं आहे, साजिश केलेली आहे. काहीतरी कारण? काय कारण माहिती नाही मॅडम, माझं काय घेणं देणं नव्हतं. हा माझा मित्र आहे म्हणून त्यांनी ह्या उद्देशाने केलं असेल तर मला माहिती नाही. काय सांगाल? ते म्हणतात की तुम्ही त्यांचे मित्र आहेत म्हणून तुमच्यासहित त्यांचंही नाव घेतलंय. तर त्यांचं काय चाललं आहे मॅडम माहिती नाही. तो जाणून सगळ्यांची नावं असेच घेतो. मध्ये प्रॉब्लेम त्याचा त्यांच्यासोबत होता, आमची नावं घेते जाणून मध्ये घेतो. आता मी त्या दिवशी माझं हॉटेल बंद करून घरी चाललो होतो, यांचा वाद चालला होता.
त्यांचा वाद चालल्यानंतर मी फक्त आलो की काय झालं विचारायला आलो होतो, कारण माझी गाडी इथं पार्क होती. त्यांनी मला शिव्या द्यायला चालू केली की तू काय इथं आला आहे, असं का केलं आहे. पण माझा काही एक संबंध नव्हता. त्यानंतर त्यांनी माझ्या नावाची कंप्लेंट पण केली, ज्यात काही माझा काही संबंधच नव्हता. त्यामुळे मी आता CP साहेबांना जाऊन अर्ज देऊन आलो की माझं काही नसताना माझी नाहक बदनामी केली. त्यामुळे माझ्या फॅमिलीला त्रास होते, सगळ्यांना त्रास होते. आता या सोसायटीचे चेअरमन संतोष शिंदे आपल्यासोबत आहेत. तुमचे हे सगळे तुम्ही रेंटने दिलेले आहे, इथं व्यवसाय चालतात, विमाननगरसारखा परिसर आहे, वर्दळीचा भाग आहे, तरी अशा प्रकारचे वाद होत आहेत. चेअरमन म्हणून काही सोसायटीकडून नियम घालून देण्यात आलेले आहेत का, किंवा ते डावलून सगळं केलं जातं आहे? मॅडम कसं आहे आमच्याकडं की आमच्याकडं कसं आहे की आम्ही ह्या लोकांना सगळ्यांना एक नोटीस दिलेली आहे की रात्री 11 साडे 11 नंतर तुम्ही तुमची दुकानं बंद करायची. का तर इथं वर रहिवाशी राहायला आहेत, यांचं दुकान सोडून दुकानाच्या बाहेर हे बिझनेस करतात आहेत. तर आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही दुकानाच्या आत करा, 11 साडे 11चा नियम आहे तो पाळा, दुकान बंद करा. पण तरी पण रात्री 12:30 1-1:30 वाजता ते हे करतात, कामं करतात, त्यांचं गोंधळ चालू तिथं असतो. पण रात्री 11-12 नंतर येणारे कोण लोक असतात, तर दारुडी लोक. ते दारुडी येऊन गोंधळ घालणं, हे करणं ते करणं. आणि मध्यंतरी आम्ही रिपोर्ट केली होती आणि साहेबांना घेऊन आलो होतो. सिनियर PI गोविंद जाधव साहेब आहेत आपल्या विमानतळ पोलीस स्टेशन, त्यांना आम्ही घेऊन आलो होतो. तर त्या जे ग्रस्त आहेत त्याच्या वडिलांनी सरांना धमकीवजा भाषेने हे केलं. तर आम्ही सांगितलं अरे साहेब येते म्हणजे साहेब हो गया तो क्या हो गया. मग त्यांचं असं वाटायला लागलं की त्यांचं कुठून तरी वरून खूप मोठं त्यांचं हे आहे, जबरदस्त आहे, हमको कोई कुछ नहीं कर सकता है, तुमको जिसको बोलने का है उसको बोल. पण आता आम्ही एक निर्णय घेतो आहे, आम्ही बघितलं आहे, सोशल मीडियावर बघितलं आहे आणि त्याच्यामुळे आमच्या सोसायटीची बदनामी होईल. आता आम्ही त्यांना त्यांच्या ओनरला आम्ही सांगितलेलं आहे, आता 1-2 दिवसामध्ये त्याच्या ओनरला आणि त्यांना आम्ही नोटीस बजावणार आहे की असं चालणार नाही. रात्रीच्या 12-1 वाजता तुम्ही भांडणं करताय, आमच्या वर नागरिकांना त्रास होतो, जे राहतात रहिवासी त्यांना खूप त्रास होतो आहे. पुढे तुम्ही कायदेशीर कारवाई कशा प्रकारे करणार आहात, तक्रार कशी करणार आहात, की ऑलरेडी केलेली आहे आणि पुढची पावलं काय? ऑलरेडी मी तक्रार केलेली आहे, त्यांनी समंजस दिलेलं असताना पण ही मॅटर झालेलं आहे. पुन्हा मी आज जाऊन जी काही कायदेशीर कारवाई असणार आहे ती करणार आहे, कारण की इथे मला पैसे मिळाले नाही तरी चालेल, मग मी माझ्या नावाला गालबोट लावू देणार नाही. माझ्या ते रक्तात नाही आहे, मी ह्या गोष्टी करणार नाही. त्यामुळे मी जी काही कायदेशीर कारवाई असेल ती करेल. इव्हन तो माझ्या स्टाफलाही धमकी देण्यात येते. सेम डे स्टाफला धमकी दिलेली, जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. माझा स्टाफ पण सेम एरियात राहतो ज्या एरियात ते राहतात. इथे माझ्या स्टाफलाही धोका आहे, मलाही धोका आहे. त्यामुळे मी जी काही कायदेशीर कारवाई असणार आहे ती मी करणार आहे. मी त्यामध्ये कसलीही काटकसर करणार नाही आहे. नक्कीच आता आपण दुसरी बाजू देखील समजून घेतली. यांचं असं म्हणणं आहे की व्यवसाय जेव्हापासून आम्ही सुरू केला आहे त्यावेळेस यांच्या शेजारीचे 4 दुकान सोडून त्यांचं जे हॉटेल आहे ते आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करत आहेत. कॉम्पिटिशनमुळे हे सगळं चाललेलं आहे. या संदर्भात ते पोलीस तक्रार देखील करणार आहेत. और एव्हन आहे पोलीस तक्रार देखील त्यांनी अर्ज देखील तसा दिलेला आहे. त्याच्यामुळे आता पोलीस नेमकं कशा प्रकारे या दोघांची समजूत काढतं किंवा कशा प्रकारे हे जो वाद आहे त्याचं निवारण करायचा प्रयत्न करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.